ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर आता चांगल्याच वादात सापडलेल्या आहेत। त्यांच्या नावावर तब्बल 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे। तसंच त्यांनी दिलेल्या ओबीसी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवर ही संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे पूजा खेडकर चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जाते। पूजा खेडकर यांची संपत्ती किती आहे पाहूयात। कोट्याधीश आयएस ऑफिसर या पुण्याच्या म्हाळुंगे परिसरात 5.81 आणि 5.90 गुंठे जमीन आहे। कोंढवा परिसरात 724 स्क्वेअर फूट जमीन तर धडवलीमध्ये 4.74 हेक्टर जमीन आहे। अहमदनगर जिल्ह्यातील नंदूरमध्ये 2.89 हेक्टर जमीन तर पाचुंदेमध्ये 0.81 हेक्टर तर सावेडीत ही 984 स्क्वेअर फूट जागा आहे। एकूण संपत्ती ही 17 कोटी रुपये, वार्षिक उत्पन्न हे 43 लाख रुपये। ही आहे वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची संपत्ती। यूपीएससीला सादर केलेल्या संपत्ती विवरणातून पूजा खेडकर यांच्या कोट्यावधीच्या संपत्तीचा उलगडा आता झालाय। पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या नावावर ही कोट्यावधीची स्थावर मालमत्ता आहे। खरं तर आयएस मध्ये दाखल होण्यापूर्वीच पूजा खेडकर या कोट्यावधीच्या मालकीण असल्याचं समोर आलंय। पूजा खेडकर यांच्याप्रमाणेच त्यांच्या वडिलांच्या नावावर ही कोट्यावधीची संपत्ती आहे। पूजा खेडकर यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी नुकतंच अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवली आहे। या निवडणुकीदरम्यान त्यांनी निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे। सोनं, हिरे, दागिने, शेतजमीन, गाड्या, खासगी कंपन्यांमध्ये भागीदारी असं सगळं मिळून 39 कोटी रुपयाची संपत्ती दिलीप खेडकर यांच्या नावावर असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रातनं समोर आलंय। खेडकर कुटुंबाच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती असतानाही पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसं मिळवलं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दरम्यान दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पूजा खेडकर यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे आगामी काळात पूजा खेडकर यांच्या मागे प्रशासकीय चौकशीचा ससेमेरा लागण्याची आता शक्यता नाकारता येत नाही।